नमस्कार, तहसील न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मुरुडच्या आठवडी बाजारामध्ये आहोत। गेल्या 70 ते 75 वर्षापासून मुरुडमध्ये बाजार भरवला जात आहे। यामध्ये शेळ्याचा बाजार आहे, जनावरांचा बाजार आहे आणि भुसार बाजार आहे। शेळ्याचा आणि जनावरांचा बाजार पूर्वी एकत्रित भरायचा, परंतु त्याला जागा अपुरी पडत असल्यामुळं ग्रामपंचायतीनं जनावरांचा बाजार वेगळा केलेला आहे आणि शेळ्यांचा बाजार वेगळा केलेला आहे। हा बाजार ह्या 50 खेड्यामध्ये खूप मोठा गाजलेला बाजार आहे। लातूर जिल्ह्यामध्ये मोठा बाजार म्हणून, जंगी बाजार म्हणून याचं नावलौकिक आहे। परंतु मागील 8 दिवसामध्ये व्यापाऱ्यांनी इथला बाजार हलवण्याविषयी बरीचशी चर्चा केलेली आहे। काही व्यापारी शेळ्याच्या बाजारामधून निघून गेलेले आहेत आणि ग्रामपंचायत प्रशासन तो बाजार पूर्ववत चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यामुळं आज आपण या जनावरांच्या बाजारामध्ये आलेलो आहोत आणि या बाजारामध्ये व्यापाऱ्यांसाठी कुठल्या कुठल्या सुविधा दिल्या जातात, त्यांच्याकडून किती टॅक्स घेतला जातो याविषयी आपण व्यापाऱ्याकडून जाणून घेणार आहोत। तर इथं काही व्यापारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांना इथं काय काय सुविधा पाहिजेत आणि काय काय सुविधा दिल्या जातात। 8 दिवसापासून अशी चर्चा चालू आहे की इथला बाजार स्थलांतरित हा सोलापूरकडे केला जात आहे। तर त्याचं कारण काय? कारण काय, इथले लोक तकलीफ द्यायचे, लोक चिठ्ठी बरोबर नाही, तर कर वसुली 10 रुपये नागागणित डबल वसुली आहे। इथं मग ग्रामपंचायतनं ठरवून दिलेला टॅक्सच ते वसूल करीत असतील, त्याच्यामध्ये चूक काय? त्याच्या इथं सुद्धा माणसं वसुलीला इथं कुठली माणसं म्हणजे मुरुड गावातलेच माणसं आहेत, रोडवर वसुली करते। कुठल्या माध्यमातून वसुली करतात? कर टॅक्स द्या म्हणते, दाखल्याची चिठ्ठी द्या म्हणजे डबल 20 रुपये 10 रुपये। ते तर कायद्यानं घ्यावंच लागतं। कायद्यानं 10 रुपये घेऊ द्या, त्याचा कार्बन नाही त्या दाखल्याला इथं बनावटी दाखला, त्या कार्बनची सुद्धा दाखली फाडून निघते। त्याचा सही शिक्का नाही, सरपंचाची सही नाही त्याच्यावर, पंचायतीचा सही शिक्का नाही। हा कार्बन आणि काळ्या रागा वाढायच्या, दाखले द्यायचे। माल जर पुढे चोरीचा निघाला तर त्या माणसाला परत येऊन पुन्हा दुसऱ्या माणसाला खरेदीदाराला तकलीफ करते। मग आता तुमची ग्रामपंचायतकडून काय मागणी आहे की तुम्हाला काय काय सुविधा द्याव्या लागतात, किंवा मग तुम्हाला आणखीन त्यांच्याकडून काय मागणी आहे ग्रामपंचायतकडून? त्यांनी नियमाने सही शिक्क्याचा दाखला चालवावा, त्यांचे माणसं नियमित ठरवावे, इतर माणसं कोणी बाजारात हिंडून पब्लिकला तकलीफ देऊन बाजार करायला, पाण्याची सोय राहावी, जनावराला जागच्या जागी उभा राहण्याची सोय राहावी। कुठे बी जनावर रस्त्याला अडवून बघू पैसे, बाहेर जाताना बघू पैसे, मध्ये येताना बघू पैसे, ही म्हणण्याची पद्धत बंद पाहिजे। बिडो इथं 12-13 वर्ष झाले। काय अडचणी काय आहेत बाजारात? अडचणी जर समजा पाऊस काढत अडचणी, गाडी लावायला नाही ते पार्किंगचे पैसे घेते, परत पार्किंगचे 100 रुपये घेते। आहेत का नियमात? हा नियमात नाहीये आणि पावती 10 रुपये घेते। पावती दिली का पार्किंगची? हा नाही, पावती नाही देत। तुम्ही मागितली का? मागितली तर ते त्यांची पावती देते आणि त्या दिवशी मी 57 बकरे आणले, 50 सांगितले तर त्यांनी माझे एकूण 3000 रुपये जास्त घेतले, नाही तर 7 बकरे आम्हाला आणून द्या म्हणे आणि 3000 मी दिलेच त्यांना आणि मला डायरेक्ट म्हणत होते चल निघ तू निघ, चल निघ तू। कोण म्हणलं तुम्हाला असं? तेच पावत्यावाला। हा त्याच्यामुळे आम्ही इथं बाजार तिकडे नेला होता। त्यांनी लयच रिक्वेस्ट केली म्हणून आम्ही बाजार इथं आणला। तुम्ही गेलतात का सोलापूर? हा मी पण सोलापूरला गेलो। हा बाजार याची पेक्षा जास्ती भरला होता। मोहन रामदास गरकळ, कुठून आलो? बीडवरून आलो आम्ही। किती वर्षापासून येतात? 7 वर्ष झाली देतो आम्ही। काय अडचणी काय आहेत? अडचणी काय, पावतीवाले आम्हाला त्रास देतात। किती घेतात ते? पैसे पावतीपेक्षा जास्त, एखादा बकरा कमी जास्त झालं तर 3-4 हजार रुपये जास्त मागतात ते आम्हाला। दमदाटी करते देऊन, पुन्हा जागा इथं नाही, तिथं जागा व्यापारी जागा आहे, मेळवली जागा वेगळी असं सांगतात आम्हाला ते। असं आहे ना। तुमच्याकडून 3000 रुपये घेतले तर 3000 घेतलेत ना? दिली का तुम्ही? नाही दिली पावती, काय आमची बकरी घेऊन पळतात ना ते, पण आम्हाला बकरी त्यांच्या मागे हात पाय पडला आम्हाला त्यांच्या। असं किती वेळा झालं तुमचं? 2 वेळेस झालं आमच्या वेळेस। जयराम राठोड, कुठून आला? जालन्याहून। किती वर्षापासून? इथं 15 वर्षापासून येतो आम्ही। काय अडचणी काय आहेत बाजारात? अडचणी काही नाही आम्हाला, ती एंट्री 100 रुपये घेते एक्स्ट्रा, कोण घेतोय? दाखल्यावालेच घेते गाडीचे पैसे म्हणून। आणि शेळ्याला वगैरे किती घेतात? शेळ्याला पहिल्यांदा 10 रुपये घेते, आता किती घेतात? आता बी 10 घेऊन राहिले, रात्री बी 10 दिले ना। आणि काय मागणी आपल्याला? आणि का आम्हाला खाली बाजारात मुरून टाकून द्या, या जायला म्हणजे बरसात मध्ये पाऊस पडला चिठ्ठ्यावाला तेवढे द्या आम्हाला, बस चिठ्ठी 100 रुपये एक्स्ट्रा घेते, 10 रुपये चिठ्ठी घेते। कुठून आलात? माझगाव तालुका जिल्हा बीड। किती वर्षापासून या मुरुडच्या बाजारामध्ये येतो तुम्ही? आम्ही 10-12 वर्ष झाले येतो। बरं,
मागच्या 2-8 दिवसापासून असं चर्चा चालू होती की इथला बाजार हा सोलापूरला चाललेला आहे, तर हे खरं आहे का? हां चर्चा होती चालू. त्याचं कारण काय? कारण काय हे लोक त्रास व्हायला लागला थोडाफार. काय त्रास व्हायला? काय त्रास म्हणजे अनेक लोक हे चिट्ट्यावाले हे ते चिठ्ठी तर तुम्हाला द्यावं लागेल. 100 बकरं खर्च 100 रुपये एंट्री घेतात. आणि दुसरी गोष्ट गेल्या वर्षी भरपूर त्रास झाला इथं. आणि इथं गेल्या माल चोरी गेला माझा. 36,000 रुपयाचं बकरं चोरी गेलं. बकरं धरलं. पुन्हा त्या चिट्ट्यावाल्यांनी गेल्या वर्षी बोलून नाही दिलं. पुन्हा ते 36,000चं बुकुड एका मुलांनी व्यापाऱ्याने घेतलं. पुन्हा नंतर त्यांनी डबल पुन्हा इथून आमच्यापासून नेलं. त्याने आम्ही धरून आणलं ते बकरं. पण पुन्हा नेलं. व्यापारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की आता त्यांनी इथं पाण्यानं म्हशी धुतलेल्या आहेत आणि पिण्यासाठी पाणी मागवलेलं आहे, तर ते पाणी त्यांनी कुठून आणलं पाणी? पाणी इथं विकत घेतलं जातं 10 रुपये घागर. पाण्याची ग्रामपंचायतनं सोय करावी ही व्यापाऱ्याची सगळ्याची, परगावच्या आणि इतर सगळ्या शेतकऱ्याची ही आहे प्रॉब्लेम. हां धक्केवाल्याला बी. आणि हां देशमुख बोरगाव, कुठून आला? काळे बोरगाव. किती जनावर आणले? 4 बैल आणलेत. बरं. तुम्हाला किती टॅक्स घेतला जातो? टॅक्स टेम्पोला 100 रुपये गेलेत उतरायला आणि पुन्हा चिठ्ठीला 10 रुपये गेलेत. दाखला तर काय मुगुमच आहे की 20 रुपये 30 रुपये ती त्याला काय करता. तुमची काय तक्रार आहे? तक्रार काय तर पाण्याची सोय नाही एकतर. आणि पुन्हा कुठली पावती नाही ना काय नाही. बिनमुगमीचं आडवाडीन घ्यायचं चालायचं. मग असं झालं म्हणून बाजार मुडीला आला बघितला. आता जनावराला पिण्यासाठी पाणी तुम्ही कुठून आणता? कुठलं पाणी 10 रुपयाला घागर पाचतावून काय आहे. किती वर्षापासून बाजार घेतो? आमचं आयुष्यात गेलं की आता सगळं येणे तिथे 30 वर्षापासून. पहिला बाजार आणि आताच्या बाजारमध्ये काय फरक जाणवतो की? काय फरक आता वरची असलं सोयले सगळं लुटालुटीचं. बाजारच मुडीला आला इथला. इथं की आल्याला 100 रुपये तर द्यावे लागायचं. पुन्हा धक्क्याचे वेगळेच, चिठ्ठीचे वेगळे, पाणी महाग. हां काही नियोजन होईना. परिस्थितीमध्ये बाजारात तर परिस्थिती अशीच आहे की धक्क्याला सुद्धा 100 रुपये आहेत. धक्केवाले 100 रुपये दिल्याशिवाय तुम्हाला सांगतो कुठल्याच बाजारात 100 रुपये धक्का नाही. 100ची पावती देतात का तुम्हाला? देतात. पावती नाहीत देत. 100 घेतात. आज आलेच नाही तिकडे ती. आज पावती दिली नाही. हां पावती 100 रुपये घेऊन पुन्हा जनावराला दावणीला पैसे घेतात. देते ती 10 रुपये चिठ्ठी. 10 रुपये. ग्रामपंचायतची किती आहेत? ग्रामपंचायत आता चिठ्ठी झाली ग्रामपंचायत. हां 10 रुपये चिठ्ठी देतात. गाडीची 100. हो पाणी सोय नाही. काही नाही तसलं नाही काही. काळे बोरगावून किती वर्षापासून येतो बाजार? 20-25 वर्षापासून येतोय. काय आज बाजारला आला काय आता परिस्थिती आहे? काय परिस्थिती काय नाही. ते पाणी सोय नाही. पुन्हा आल्या उतरल्या धक्क्याला पैसे मागतात. घेतले? 100 रुपये घेतलेत पावती दिली उतर. का? पावती फिवती काय नाही तसलं. तुम्ही मागितली का त्यांना? देतच नाही तर काय मागाय. दावणीला पैसे घेतात का बैल नागाला 10 रुपये घेतात. नगाला? हां पिण्याची पाण्याची व्यवस्था वगैरे का? माणसाची नाही तर जनावरची नाही. तुम्ही पाणी कसं पितात? पाणी आम्ही काय हॉटेलला बाटल्या घेऊन जनावराला पाणी 10 रुपयाला घागर करून पाचताव. सावली नाही ना जनावरला काहीच नाही ते. श्रीमंत कुठून आला? जागजेवण. किती वर्षापासून येतो? इथं मी काय ते 60 वर्ष झाली इथं आहे बाजारात. पहिला बाजार कसा भरत होता आणि आताचा बाजार कसा भरतो? लय फरक पडला जमीन आसमानचा. पहिले तिकडे होता, आता कुठं आहे इथं पाणी. आता तर वर्षभर सोय झाली का? आता काय मागणी आहे तुमच्याकडे? आता पाण्याची सोय करायची आणि धक्क्याचं धक्का कसा आहे. आणि चिवानी गाडायची आणि आमच्या माईला गदा लावायची. आणि त्यानं मग त्याला जे म्हणलं की ए देत नाही जा म्हणतं दारू पिऊन. ही भाषा आहे का यांची? दारू पिलेली असते. मग पूर्ण सांगायला का बिया वाट लागलं का? बिया कशाला 100 रुपये सांगलं जास्त पैसे मग सगळं सांगा. एवढी पाच पहिली किती 2 रुपये 3 रुपये पावतीला होतं. आता किती झाले? आता किती घेतात? 10 रुपये घेतात यार. आणि धक्क्याला किती घेतात? डक्याला शिकारा शिकार 100 रुपये. पावती देते का नाही? हां कसली डुप्लिकेट पावती आणि केव्हा निघालेली. काय बोलावं त्यांनी मारावं का आम्ही? बघावर बोलू यायचं सगळे कोणी बी. खरं खोटे म्हातारे कहाँ से आए हो? तावरस खेड़ा बाजार आज बहुत बोले तो कम दिख रहा है, क्या बाजार में मुरुड का चुटने का है बाजार. क्या प्रॉब्लम क्या? यहाँ पानी नहीं. बोला एक तो चिट्टा वाले लूट रहे, धक्के वाले लूट रहे. कितना ले रहे? 10 रुपये ले रहे चिट्टे के चिट्टा के. और गाड़ी को धक्का? गाड़ी को धक्का 100 रुपये ले रहे. पीने को पानी है क्या जानवर? पीने को पानी नहीं, छाँव नहीं,
कहीं किसी इंतजाम नहीं ना बाजार में, इसकी वजह से ये सब बाजार ये लेवल हो गया। तुम कब से आते हैं बाजार को? मैं कुछ 50 साल हुआ। बोलो, पहले के बाजार में अभी के बाजार में बहुत फर्क है, ज़मीन आसमान का फर्क है। कैसा बोले तो? पहले सब सुविधा था, हाँ। दिलीप दादा के ज़माने में सब सुविधा था यहाँ। बोलो। बाद में जो है कोई देखने को भी तैयार नहीं। बाजार पर ये गाँव बड़ा हो गया। पंचायत के इधर से कौन आया था आपको मिलने के? कोई क्या दिक्कत है? नहीं पूछने को भी नहीं आए। हम शिकायत करें तो जाओ बोले तुमने क्या करने का करो। आप ग्राम पंचायत में गए थे क्या शिकायत करने के? शिकायत करने गए तो हमारी शिकायत लेने को तैयार नहीं ना। कब गए थे? बहुत मरतबा गए थे। हाँ, अभी सोलापुर का बाजार भरा है, उधर से कोई आपने को बुलावा बोले तो उधर आओ बाजार। अब बकरे का बढ़ रहे उधर। आप बोलते कि ये जाने वाला डोके को जाने वाला है, कोई बोलते ऊपर को जाने वाला है, कोई बोलते सोलापुर को जाने वाला है। अभी ग्राम पंचायत की और तो तुम्हारी क्या मांगनी हो? ग्राम पंचायत का पानी की सोई करना, और ये जो चिट्ठियाँ, ये धक्का ये जो कर रहे तो इसको उसकी सुविधा देना, कुछ तो फैसिलिटी देना। लुटारू आदमी, हाँ, लुटारू आदमी कम करना पड़ता है। हा बाजार शेळ्याचा बाजार इथं आणण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करीत असली तरी परभणी जिल्हा मानव तालुक्याहून आलेले हे बामरोडच्या बाजारामध्ये आलेले किती वर्षापासून येतात? इथून आम्ही कमी 20 वर्षापासून येते। या मुरुडचा बाजार गेल्या 8 दिवसापासून सोलापूरला जाणार आहे, हा अशा पद्धतीच्या अफवा चालू होत्या आणि काही लोकांचा ते प्रयत्न होता। हा तर आज ग्रामपंचायत प्रशासनानं तो हाणून पाडलेला आहे हा आणि तो बाजार परत आलेला आहे, त्याबद्दल तुम्ही समाधानी आहे? हा, समाधान आहे। इथं बाजार चांगले आहे, आम्हाला बी यायला इथं जवळ आहे। इतकं मोठं बाजार आहे, पण हे बाजारला कसं इतकं मोठं बाजार असून इतके स्टेट्यावाल्या त्याला इतकं इन्कम असून पण इथं कसं पाणी सौदा नाही। व्यापारी येते इथून आता रात्री 2 वाजता इथं झोपायला अडचण आहे, लोकांचं दुकानासमोर झोपतात। हे जे तो मुख्य जनावराला त्रास आहे, कमीच कमी पाणीच नाही। आटल्यामधून जे तांब्यामधून पाणी आणून बकऱ्याला पाजावं लागतं। इथं हौस पाहिजे बकऱ्याला पाणी पाजायला। इथं चोऱ्या होते, ते चोऱ्या नाही व्हायला पाहिजे। चिट्ट्याला जास्ती पैसे नाही घ्यायला पाहिजे, जे ठरविलेले ते हिशोबाने पैसे घ्यायला पाहिजे। जे जे पावसाळ्यामध्ये बी पाण्याची व्यवस्था करून देतो। आता उपसरपंचांनी तुम्हाला आश्वासित केलेलं आहे इथं चोरी होईल, इथं पेट्रोल वाढवू आणि ज्या ज्या काही तुम्हाला सुविधा इथं आहेत त्या सुविधा देण्याचा भरपूर प्रयत्न करू। तुमच्याकडून जे काय वैद्य वसुली केली जाते त्याचाही आपण बंदोबस्त करू असं इथं आश्वासन दिलेलं आहे। तर आता केलं तर बरं झालेलं आहे। त्यांच्या शब्दाला आम्ही मानून आले की आम्ही इथं आलेले नाही तर आज ते जबान प्रमाण तर राखलेलं नाही। मग हे बाजार आता सोलापूरला गेले तर पुढे कुठे जाऊ शकतात, हे ना जमा प्रमाण तर राहावा आणि सगळ्याची समाधान आहे की इथंच बाजार राहावा म्हणून। त्रास झालाय की झाला असं नाही असं म्हणत नाही, परंतु भविष्यात होणार नाही। आता एखादी चूक झाल्यानंतर त्याला सुधारणाच करावी, त्याला दुसरा काही इलाज नाही। आणि म्हणून भविष्यात आता आपण प्राधान्यानं आपण लाईटची व्यवस्था करतोय। प्रथम या ठिकाणी CCTV बसवू आपण, कारण CCTV बसवल्यानंतर जे काही चोरीचं प्रमाण आहे ते निश्चितपणे त्याच्यात तपास बी लागू शकतो। कारण रात्री जवळपास रामेगाव आणि मुरडाखोल्याच्या मध्ये जवळपास 12-13 बोकडं काहीतरी चोरी गेलेली आहे। त्याचं सुद्धा आम्ही गातेगाव पोलीस स्टेशन, मुरुड पोलीस स्टेशनच्या पेट्रोलिंग गाड्या पाठवल्या, पण ती चोर काही दिसून आली नाहीत। परंतु भविष्यात मला वाटत नाही की मुरुडच्या बाजारातून काही एखादी चोरी झाली आहे असं एखादं कदाचित घडलं असेल, परंतु मुरुडच्या बाजारामध्ये चोरी, कुणाचे पैसे हाणले होत नाही। कारण मुरुडची जनता ही सुज्ञ आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी चोरी मारी काही होणार नाही। परंतु जी काही किरकोळ त्यांना काही त्रास होतो व्यापाऱ्यांना, जसं बाबांनी सांगितलं किंवा चिठ्ठीवाले असं करतात, आम्ही चिठ्ठीवाल्यांचा निश्चितपणे आम्ही बंदोबस्त करू। आणि सांगितल्याप्रमाणे त्या चिठ्ठीवाल्याच्या गळ्यामध्ये आपला ग्रामपंचायतचा बॅच असेल, त्याचा त्याच्यावर फोटो असेल, त्याचं पूर्ण नाव आणि त्याचा मोबाईल नंबर असेल। आणि या ठिकाणी बाजारामध्ये बहुतेक प्रमुख जे ठिकाण आहेत त्या ठिकाणी डिजिटलवरती ग्रामपंचायतीचे सगळ्याचे मोबाईल नंबर आणि चिठ्ठीचे रेट त्या ठिकाणी लिहून दिले जातील। आणि जी डबल काही लोकांची तक्रार आहे किंवा एक शेळीचे 2दा दाखले दिले जातात, त्याचा सुद्धा निश्चितपणे आम्ही बंदोबस्त करू आणि लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीचा प्रयत्न ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात येईल।